ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे विको कमी कर बेटा भूत दया गायी पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कवनाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे विठ्ठला विठ्ठला
समचरण सरोजो सांद्र नीलांबुदाभो जगन निहत पाने मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पुरी दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थ मूर्त्यो भजे ज्ञानदेवं। ग्रामदैवत मारुतीराय यांच्या समोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या समोर आज आपल्या पडेगाव नगरीमध्ये एकादशीच्या पर्व काळावर सौभाग्यवती रोहिणीताई सूर्यकांतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा CCTV कॅमेरे उद्घाटन, महाआरोग्य निदान उपचार शिबिर आणि कीर्तन महोत्सव या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन शालेय व्यवस्थापक समिती पडेगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी या कार्यक्रमांना करता ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। परभणी आयुष्य व संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन परभणी, अर्थातच डॉक्टर सूर्यकांतजी देशमुख आणि श्यामसुंदर निरस, सर्व ग्रामस्थ मंडळी, पडेगाव आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। आता वेळेअभावी मला काही सर्वांचा नामोल्लेख करता येणार नाही। पत्रिकेवरही बरीचशी नावं आहेत, सर्वांचा आता या ठिकाणी मला काही नामोल्लेख करता येत नाही। सर्व निमंत्रित पाहुणे मंडळी, आलेले सर्व या शिबिराकरता डॉक्टर्स, त्यांचे सर्व सहकर्मचारी, सर्वांनाच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। जमलेली सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, माझ्या अगोदर ज्यांचं कीर्तन आपण श्रवण केलं हरिभक्तीपरायण बाळू महाराज बहादुरे गंगाखेडकर, बराच वेळ भजन सुरू होतं आमच्या हरिभक्तीपरायण भगवान महाराज इसातकर यांचं, पण मला उशीर झाला, गावामध्ये थोडी अडचण होती असं समजलं होतं। म्हटलं मग आपण थोडं उशिरा जाऊ, लोकांचे स्नान वगैरे झाले पाहिजे। काल कोणत्या तरी आजी गुजरल्या काय म्हणे, आणि त्यांच्या निमित्ताने थोडासा उशीर होणं साहजिकच होतं। त्यांनाही मी या ठिकाणी सुरुवातीला श्रद्धांजली वाहतो आणि सेवेला आरंभ करतो। विठाला 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 परभणी आयुष्यचे संस्थापक डॉक्टर सूर्यकांतजी देशमुख आणि त्यांची सर्व टीम, ज्या सर्व डॉक्टर्स मंडळीचा आपण या ठिकाणी सन्मान केला, त्यांनीही माझा सन्मान केला। हे मुद्दाम आपल्या गावाकरता इथं आलेत। आपल्या गावाचं आरोग्य सुधारावं, आपल्या गावाची शैक्षणिक स्थिती त्यामध्ये सुधारणा व्हावी, आपल्या गावामध्ये हरित क्रांती व्हावी, आपलं गाव सुजलाम सुफलाम व्हावं, आपल्या गावामध्ये जेवढ्या काही शासनाच्या सुविधा आहेत त्याही मिळाव्यात, अशा शुद्ध प्रामाणिक हेतून या ठिकाणी या
मंडळीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि म्हणून आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। याच अशाच कार्यक्रमाच्या निमित्ताने याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा तिथं वरसुद्धा डोंगरावर आलो होतो शाळेच्या परिसरात। कोविड काळामध्ये, कोरोना काळामध्ये वृक्षारोपण झालं, सरांनी तिथं सुद्धा ठिबकचं नियोजन केलं। झाडं जगले पाहिजे, झाडं वाचले पाहिजे। विशेष आपलंच गाव का निवडले हे काय अजून मला काही कोडं उलगडलं नाही। बघू काय काय आता त्याचं जरा शहानिशा करू थोडी, एक पथक नेमू। गावं एवढे आहेत पण एवढं नेमकं पडेगावावर का प्रेम आहे? निश्चितच आपलंही तसं त्यांच्यावर प्रेम आहे। गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट। जसा समोरचा आपली कदर करतो तसंच आपणही त्याची कदर करणं हा नियम आहे। विठाला विठाला विठाला। विशेष म्हणजे एकादशीला का ठेवलं त्यांनी? एक तर चांगला पर्व काळ आहे आणि आम्हाला थोडा सकाळी वेळ असतो। एकादशीला काला नाही ना, काला नसल्यामुळे आम्हाला थोडा वेळ होता। आणि दुसरी गोष्ट, आज एक चांगला उपक्रम आहे, एक स्तुत्य उपक्रम आहे। बायकोवर बरेच माणसं प्रेम करतात, परंतु बायकोच्या पत्नीच्या प्रेमाखातर असा काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रम केला पाहिजे, याचं नाव खरं प्रेम। विठाला विठाला विठाला। नाही तर बायकोचा वाढदिवस म्हणलं की ठरलेलं आहे, साडी, ड्रेस, अंगठी, म्हणजे तिला खुश करायचंय ना। कोणाला? त्या पत्नीला खुश करायचंय। पण सरांनी हा जो उपक्रम केला केवळ त्यांच्याकरता नाही, समाजाकरता, शाळेकरता, गावाकरता हे असा उपक्रम, एक स्तुत्य उपक्रम आहे। मी माझ्या गुरुपरंपरेच्या वतीनं सरांना आणि रोहिणीताईंना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो आणि सेवेला आरंभ करतो। विठाला विठाला विठाला। अजिबात मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही, कारण शिबिर महत्वाचं आहे। कीर्तन तर आमचे नेहमीच आहेत, शिबिर महत्वाचं आहे। तुम्हाला बराचसा वेळ जाणार आहे अजून इथं तुमचा। त्या वेळेचा विचार करून एक जास्तीत जास्त मला जेवढं कमी कालावधीमध्ये मला आटपता येईल त्या पद्धतीने मी आटपायचा प्रयत्न करीन। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये काही सामाजिक उपक्रमाचाच ठाव घेतला। माणूस म्हटलं की ऋणात जगत असतो, त्याच्यावर कोणाकोणाचं ऋण असतं? ईश्वराचं ऋण आहे, गुरुचं आहे, आईवडिलाचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे। अनेक प्रकारचे माणसं, अनेक प्रकारचे ऋण आपल्यावर असतात। अनेक लोकांचं कर्ज आपण कधी आयुष्यात कधी फेडू शकत नाही, परंतु कर्ज जरी नाही फिटलं, फेडायची फक्त काय असावी? मानसिकता तरी असावी। आणि म्हणून समाज उपयोगी काही जे उपक्रम असतात ते उपक्रम माणसाच्या हातून घडले पाहिजे। काही ऋणातून फुल नाही, फुलाची पाकळी उत्तीर्ण व्हायचा प्रयत्न केला पाहिजे। जास्तीचं नाही पण थोडं तरी। विठाला विठाला विठाला। तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार। तुका म्हणे फार फार थोडा तरी परोपकार। परोपकारार्थ काहीतरी माणसाचं शरीर झिजलं पाहिजे, या हातानं काहीतरी चांगलं कर्म झालं पाहिजे। हे हात जे दिलेत ना ईश्वरानं,
केवळ जेवायला दिलं नाही, जो खिलाने में मजा है वो खाने में नहीं है. विठाल विठाल ज्ञानेश्वर महाराजांनी असं स्पष्ट लिहिलेलं आहे, पेरोनी शेता जाई जे पूजोनी देव पाहिजे तोषोनी प्रसाद घीजे अतिथीचा. ज्ञानोबाराय म्हटले, तुमच्या घरी जर एखादा अतिथी आला आणि तुम्ही जर त्याला ताटाला ताट लावून जर घेऊन जेवायला बसलात, त्याचा जो आत्मा आपल्याला आशीर्वाद देतो तो लाख मोलाचा असतो. त्याचा आशीर्वाद महत्वाचा आहे. अतिथी देवो भव. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी या हातानं चांगलं काम केलं पाहिजे. काही काही माणसं असं आहेत, माणसं म्हणतात भरपूर होतो त्याच्याजवळ, त्याचं त्यालाच माहीत नाही किती होतं, पण त्यानं या हातानं काय उठविला नाही, कसा उष्ट्या हातानं सुद्धा कावळा उठविला नाही. म्हणजे समजलं का तुम्हाला? त्याच्या हातानं काहीही चांगलं सत्कर्म झालं नाही. या हाताचा सदुपयोग झाला पाहिजे. काही काही लोकांना हात दिलेत, पण लोकांना हात दाखविण्यातच म्हातारे झाले. त्याला माहीतच नाही म्हणले आपला हात कसा आहे. अरे हाताचा सदुपयोग झाला पाहिजे. या हातानं काहीतरी चांगलं कर्म झालं पाहिजे. हे हात देवानं दिलेत म्हणजे या हाताचा सदुपयोग होणं आवश्यक आहे. आ काय म्हणायचं? हाताचं हाय जबर मन द्या मग आँख वो जो शाम का दर्शन किया करे, वाह. है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती शोभा नहीं है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में बलिदान जीवन किया करे. विठाला विठाला या हाताचा सदुपयोग सांगितला. नेमकं या हाताची शोभा काय? हीरे मोती से शोभा नहीं है हात की. या हातानं हिऱ्या मोत्यानंच हे हात शोभतेत असं नाही. या हातानं काहीतरी पूजन घडलं पाहिजे, या हातानं काहीतरी दानधर्म घडला पाहिजे. हा हात समाजाचं काहीतरी कर्ज, समाजाचं काहीतरी ऋण फेडण्याकरता कामी आला पाहिजे. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून समाज उपयोगी काहीतरी आपल्याकडून काम घडलं पाहिजे, काही उपक्रम घडला पाहिजे. मरताना आपल्या हातानं चुकलंय गडे असं आपल्याला वाटू नये. सिकंदर बादशाह त्याचं नावच आहे, जो जीता वही सिकंदर. त्याने त्याच्या शक्तीच्या सामर्थ्याच्या जीवावर जग जिंकलं होतं म्हणे. लाखो सैन्य जमवलं, लाखो संपत्ती जमवली, करोडोचा मालक झाला, परंतु शेवटी मृत्यूनं कवटाळलं. मृत्यू जवळ आला. मृत्यू जवळ आल्यानंतर त्याच्या मृत्यूची त्याला चाहूल लागली. मृत्यूची चाहूल लागते बरं माणसाला. मृत्यू जवळ आला, तुमच्या सुद्धा लक्षात येते की हे आता, आणि सांगतात तर सर्व डॉक्टर्स मंडळी नातेवाईकाला, कोण आहात तुम्ही? मुलगाच आहे म्हणले. असं आहे पहा, आमचे तर शर्थीचे प्रयत्न आहेत.
आणि त्याला फार असं पद्धतशीर घ्यावं लागतं. त्याला सगळ्यात अवघड कोणती गोष्ट आहे डॉक्टरसाठी, तर तुझा पेशंट आता जगणार नाही हे सगळ्यात काय आहे सांगणं. त्याला इतकं असं रिलॅक्स घ्यावं लागतं. पहिले बसा, पाणी दे रे त्याला, पाणी दे त्यांना. मग ते त्यांच्या सोबतचे सगळे पाणी वगैरे दिले कर्मचारी. जेवण केलं का तुम्ही? हो. सुकलेलं असते त्याचं तोंड. जेवलो म्हणलं. हे पहा, तुम्ही खूप परिश्रम घेतले, तुमच्या वडिलाकरता खूप कष्ट पण केले, पैसा पण खर्च करताय पाण्यासारखा आम्ही बघत आहोत. तुम्ही नाही म्हटलं, आम्ही जर म्हटलं बघा हे जरा थोडंसं महागडं इंजेक्शन आहे, त्यावेळेस तुम्ही म्हणले सर काय लागायच्यात लागू दे, माझा बाप माझ्याकरता सर्वस्व. आजपर्यंत माझ्या पाहण्यात एवढा असा धाडसी माणूस मी पाहिला नाही. आणि आम्ही सुद्धा, तुम्ही बघितलं, मी 12 तास झालो उभा आहे. सर खरेच तुमचे प्रयत्न आहेत. परंतु शेवटी काय, तिथं समजून जाते ते पेशंट की आपली केस आता आपल्या हातात. आणि त्याला समजून सांगताना फार समजून सांगावं लागते. शेवटी काळाच्या पुढं काहीच चालत नाही. लक्षात येते डॉक्टर्सच्या की हा किती तासाचा सोबती आहे. जसं तुमच्या लक्षात येते का, तसं माझ्या सुद्धा लक्षात येते तुम्ही किती दिवसाचे सोबती आहेत. बसलेले डॉक्टर म्हणते ह्याला आणलं व. खरं सांगू का, आमच्याकडे मी तुमच्या जसं आहे ना लिखाण, तुमच्या जशा तुम्हाला खानाखुना दिसतात ना, डोळे, जीभ, पाय सुजणे, अजून काय असते लक्षण मरायचे ते हे नाही, ते टी व्हीमध्ये येते ना, ते टुई वाजायचे, ती ECG, ह्याच्यातून तुमच्या सगळे टुई वाजते ना, ते BP किती व्हायला आहे काय व्हायला, त्याच्यात तुमच्या सगळं लक्षात येते की हा किती तासात सोबती आहे. तशाकडं आमचा एक अभंग आहे, आम्हाला तुम्हाला बघितलं की कळते किती दिवसाचे आहेत तुम्ही. बसलेले माणसं म्हणतील हे अवघड धंदा आहे. आम्हाला जेवढं शिकलंय ह्याच्यातून आम्हाला अजून लक्षात येणं, तुम्हाला कसं येते. आमच्याकडे एक तसे अभ्यासक्रम आहे. किती दिवसाला माणूस मरते आहे का आपल्याकडे अभ्यासक्रम. बसलेले माणसं म्हणतील अभ्यास तुमच्याकडे, आमच्याकडे बी असते. ग्रंथातूनच सगळं. न दिसता जाणावे 9 दिवस, काळ टावे 9 दिवस, पहिली व्याख्या तुम्हाला सांगतो. हे जे 2 बोट आहेत ना, असे कानात टाकायचे, लय जोरात टाकू नका बरं, पडते फटक. असे कानात घालायचे आणि त्या कानात ती बोट घातल्यानंतर असा आवाज येते. घरी गेल्यावर बघा, आताच पाहू नका. आणि घरामध्ये जाऊन तुम्ही असं तपासून पहा भाऊ, अगं एखाद्या वेळेस बघितलं पाहिजे टाइमपास म्हणून, रोज बघा जाऊ नका बरं. असं बोट घालायचा, आवाज येतो. तो जर आवाज आला नाही समजायचं आपलं किती दिवसावर आले. कसं काय अभ्यास करा मग. आमच्या जवळ आहे ना लिखाण. 9 दिवसानंतर आपला कार्यक्रम आटपतय. अजून डोळा घालून बोट चक्र न दिसता जाणावे 7 दिवस, न दिसता जाणावे 7 दिवस. या डोळ्याच्या दोन्ही बाजूनं असं एक बोट टाकायचं हळून, असं इथं त्या भ्रमरी म्हणतात. इथं डोळ्यात असं बोट टाकलं, एक चक्र येते असं बारीक, असं इकडं जातंय तिकडं जातंय. त्याला थांब म्हणलं तर कधीच थांबत नाही. असं इकडं जातं एकदा, तिकडं जातं येतात. ते जर दिसत नसेल, 7 दिवसाची गणना आहे. किती दिवसाची? 7. अजून
भवयाच्या गाठी न दिसता जाना, भवयाच्या गाठी न दिसता जाना, आयुष्याची गणना 5 दिवस, आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाना, आयुष्याची गणना 5 दिवस. आपल्या आपल्या ज्या भुवया आहेत ना, ह्या असं केले की दिसतात. असं करायचं उगा असं. घरी गेल्यावर बघा असं असं केले की त्या दिसतात. आणि जर नाही दिसल्या, लांबल्या पाहुण्याला फोन लावायचे, लवकर या. मी किती दिवसाचा सोबतीये? 5 दिवसाचा. अजून ना सागरीचे आग्रह ना दिसता नयनी, म्हणा त्याची दिनी रामकृष्ण, म्हणा त्याची दिनी रामकृष्ण. ना सागरीचे आग्रह म्हणा त्याची दिनी रामकृष्ण, म्हणा त्याची दिनी रामकृष्ण. नासागरीचे आग्रह न दिसता जाना, जान न दिसता नयनी, म्हणा तेची दिनी रामकृष्ण. आपल्या आपल्या नाकाचा शेंडा बघायचा. नाकाचा शेंडा तर सहजच दिसायला की. जर नाही दिसला, पटकन फोन करायचे, लवकर या. कोणाला? नातेवाईकाला. हे आमच्याकडचं हे ज्ञानोबराय तुकोबरायाचं हे संशोधन आहे. ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण पाहावे गी. शेवटला ज्ञानोबराय म्हणले हे तुम्हाला तुमचे सगळे लक्षण दिसून येतील. डॉक्टर लोक म्हणते ना, आम्ही तिकडून कदरून इकडं आलो, इकडं बी तेच लावले का बा, तुम्हाला बी कळावं ना आमच्याजवळ आहे म्हणून तत्वज्ञान. आमच्या साधू संताजवळ तत्वज्ञान हे कळावं ना. आम्ही काहून बेडर राहत होतो, त्याचं कारण आहे आमच्या बापानं लिहून ठेवले की नेमकं कसं कसं आहे. निशाणे आहेत काही काही, आता ती जास्तीचं सांगत बसणार नाही. अजून आहेत 2-3 निशाण्या. पांढरे केस झाले, दात पडले, जरा कर्णमूळ सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. ही एक लक्षण आहे. दात पडले, केस पांढरे झाले, कंबर झुकली, जवळ आले समजायचं. आपलं जवळ बसलेले माणसं म्हणतील आम्हाला ते भेव घालू नको रे बापा. पण आता जे आहे ते आहे. सिकंदर बादशहानं जग जिंकलं होतं, पण त्याला मृत्यूची चाहूल लागली. प्रत्येकाला मृत्यूची चाहूल लागते हे मला सांगायचं होतं. ज्याचा त्याला मृत्यू कळतो की आपलं काही खरं नाही. सुसाईड करणारा माणूस, आत्महत्या करणारा माणूस आज टेन्शन आले आणि आजच आत्महत्या करतो असं नाही. तुम्ही तर सायकोलॉजी काय म्हणायचा शब्द सायकोलॉजिस्ट, आपण तर सायकोलॉजिस्ट आहात. सुसाईड करणारा माणूस 2-3 दिवस डिप्रेशनमध्ये असते. त्या 3 दिवसाच्या काळात त्याला कोणातरी एक मानसिक आधार मिळाला तर तो वाचतो माणूस. पण मी खरं सांगतो तुम्हाला, आता मानसिक आधारच राहिला नाही या जगामध्ये. माणसं एवढे स्वार्थी झाले की निस्वार्थ प्रेमच करत नाहीत कोणासोबत. मैत्री तर जवळजवळ संपुष्टातच आली. आता माणसं एकमेकाच्या जवळ जातात म्हणजे आता काहीतरी स्वार्थ असले तरच जवळ चाललीत, नाही तर निस्वार्थी कोण कोणाच्या जवळ चाललाय. विठाला विठाला. मैत्रीच्या कहाण्या जुन्या झाल्यात आता, पण आताच्या काळाला बी काही काही मित्र आहेत.
आणि मित्र असला पाहिजे, आउटलेट पाहिजे माणसाच्या जीवनात. जर आउटलेट नसला ना माणसं डिप्रेशनमध्ये जातात, खचतात माणसं. प्रत्येक माणसाला असा एखादा जीवाचा मित्र असला पाहिजे की त्याला त्याचं दुःख मांडता आलं पाहिजे. दुःख अडवायन सारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आवाज नंबर 1 झालाय. काय शब्द आहे. गीत बी लिहिणाऱ्याला धन्यवाद, गीत बी ज्यांनी लिहिले ज्यांनी गायले त्यांनाही धन्यवाद. ज्याचं त्याला क्रेडिट दिलं पाहिजे माणसाने. विठाला विठाला विठाला. काय त्या गीताचे बोल आहे. ठीक आहे, आमच्या अभंगाचा विषय नाही आहे तो, आम्हाला थोडंसं अवघड जातं कीर्तनात घ्यायला, पण जे चांगलं आहे तर ते घेऊ द्या, त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. काय शब्द आहे की माणसाला जुन्या काळात मित्र होते, सुख दुःख त्याच्याजवळ मांडता येत होतं. आणि प्रत्येक माणसानं जास्त काही कमाई करू नये, एखादा असा खांदा कमविला पाहिजे की त्या खांद्यावर डोकं ठेवून ढसा ढसा रडता आलं पाहिजे. विठाला विठाला. रडविणारे जास्त झालेत. कसे झालेत? रडविणारे जास्त झालेत, सांत्वन करणारं कोण उरलंय? एक मित्र असला पाहिजे तर तुम्हाला त्याचं ते सगळं डिप्रेशन जे असेल तर ते बाहेर काढता येईल, स्ट्रेस. आणि जर एखादा असा मित्र तुमचा ताणातणावामध्ये असेल, त्या दिवशी तुम्ही रजा घ्या आणि रजा करून त्याला वाचवा. तुमच्या हातानं यज्ञ झाला म्हणून समजा. विठाला विठाला. मला जास्तीचं बोलता येणार नाही, वेळ कमी आहे. परंतु काळ जवळ आला की माणूस त्याला त्याची चाहूल लागते की आता माझं काही खरं नाही. आणि मरते समयी जो माणूस बोलतो का तो सत्य बोलतो. म्हणून कसा बोलतो? मरताना सत्य बोलतो. म्हणून ती जे हे नोंदवतात ना पोलीस स्टेशनला, त्याला काय म्हणावं? ते जबाब तो कोणता खरा ग्राह्य धरला जातो? मृत्यू समयीचा. त्याला फार वेटेज असते, त्याला फार महत्त्व असतं. तसं सिकंदर बादशहाला जग जिंकून सुद्धा समाधान नव्हतं. मी या हातानं एवढ्या लढाया केल्या, परंतु मी या हातानं किती काय केलं असेल, काय कमाई केली असेल, किती विजय मिळवला असेल, सगळं केलं असेल, परंतु या हात मात्र माझे आज थरथर कापतायत. कारण या हातानं माझ्या चांगलं काम काही झालंच नाही. हाणामाऱ्या झाल्या, खून खराबा झाला, रक्ताच्या नद्या वाहिल्या. मी एवढं सैन्य कमवलं, एवढं मी सोनं कमवलं, एवढी संपत्ती कमवली, ती माझ्या काय कामाची? आता मी अंथरुणात पडलोय, मी खचलोय. आता मी काळावर मात नाही करू शकत, मी हारलोय. मी विजयाच्या दृष्टीने निघालेला पण हारलोय. आज माझी हार झाली, परंतु मी आयुष्य ह्याच्याकरता बर्बाद केलं. माझ्यासारखं कोणाचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून सिकंदर बादशाहाने प्रधानाला बोलवलं. प्रधान म्हणजे जी हुजूर, मी गेल्यानंतर माझ्या जनाजासोबत आपली जी अंत्ययात्रा निघते का, तशी मुस्लिम समुदायाची जी अंत्ययात्रा निघते त्याला जनाजा म्हणतात. माझ्या जनाजासोबत माझ्या उजव्या बाजूला मी कमवलेलं सर्व सैन्य चालवा आणि मी कमवलेली सगळी संपत्ती सगळ्या बैलगाडीमध्ये टाकून इकडं माझ्या सोबत घ्या. आणि माझ्या जनाजामध्ये जे माझे हात असे बांधले जातील ते बाहेर काढा आणि असे हात करा बाहेर. त्या प्रधानानं सांगितलं, हुजूर नेमका अर्थ काय याचा? त्यावेळेस सिकंदर बादशहानं सांगितलं की मला जे वरच्याने हात दिले होते, ऊपरवाले ने जो हाथ दिए थे, वो हाथ का मैंने कुछ सही गलत क्या किया हो लोगों को समझना चाहिए. मी सदुपयोग केला का दुरुपयोग केला मला कळालं पाहिजे. लोकांना सांगायचं की हे मी कमवलंय, ही बाप कमाई नाही आहे, ही काय आहे? आप कमाई आहे. पण आप कमाई जरी असून काय कमवलं मी, हे सगळं मी इथं सोडून जातोय. म्हणून माझे हात अशी बाहेर ठेवा. विठाला विठाला विठाला.
शेवटी सिकंदर बादशहानं समाजाला संदेश दिला की या हातानं हे मी कमवले, पण ते माझ्या काही कामाचं नाही. काय कमवायचं या हातानं, काय मिळवायचंय याकरता काहीतरी चांगले कर्म केले पाहिजे, काही सत्कर्म केलं पाहिजे, काहीतरी समाज उपयोगी काम केलं पाहिजे. समाजाच्या सुधारणेकरता आपण काहीतरी कुठंतरी कामी आलं पाहिजे. विठाला विठाला. आणि एक लक्षात घ्या, कोणतंच काम छोटं नाही, कोणतंच काम नाही का. मध्यंतरी आपल्या एक व्हॉट्सअपला गोष्ट आली, मी आता वाचली. जंगलाला आग लागली, समुद्र बाजूला, त्या आगीचं तांडव हाहाकार झाला. आणि ते आता शांत करायची तर मग कसं करावं, सरकारचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. ते जंगल वाचविण्याकरता हेलिकॉप्टरमधून पाण्याची फवारणी चालू होती. तितक्यात एक चिमणी आपल्या चोंचीनं त्या समुद्राचा एक 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 पाण्याचा थेंब आणून कुठे टाकायची, त्या जंगलात. मग ती एक कावळा भेटला. काय करली तू? म्हणले मी हे जंगल पेटले ते विजविण्याकरता प्रयत्न करायली. हे ते कावळा म्हणला तुझ्या चोंचीनं जंगल शांत होणार आहे वय, जंगल विजणार आहे का? नाही म्हणले विजणार नाही. मग काय बेजार व्हायली? ती म्हणली तसं नाही, जेव्हा जेव्हा इतिहासात ह्या जंगलाच्या गोष्टी निघतील, हे पेटलं होतं त्यावेळेस मी आग लावणाऱ्यामध्ये नाही, आग विजविणाऱ्यामध्ये माझं नाव आलं पाहिजे, म्हणून मी हे करते म्हणले. मला माहित आहे माझ्याच्यानं विजणार, पण लावालावी करणाऱ्या म्हणजे आग लावालावी करणाऱ्यामध्ये माझं नाव येऊ नये. आणि माझ्या समोर सगळं होत असताना मी बुगत तटस्थ भूमिका घेतली होती, मला काय करायचं म्हणून गप बसली होती, ती चुकीचं आहे. म्हणून मी माझे प्रयत्न करते. मला माहित आहे माझ्याच्यानं काय होणार नाही, परंतु तिचं नाव अजूनही अजरामर आहे ना. तुम्ही छोटासा जरी उपक्रम केला तो उपक्रमच आहे. विठाला विठाला. आपल्याला वाटलं पाहिजे काहीतरी चांगलं केलंय, आपल्यालाच वाटलं पाहिजे या हातानं काहीतरी घडलंय, माझ्या या हातानं काहीतरी चांगलं झालंय. एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला असे चॅनलवाले वगैरे आले, सर तुमच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल एखादा चांगला उपक्रम सांगाल का, म्हणल्यावर काय करता मग? मुग घेऊन बसता का? तुम्हाला सांगता आलं पाहिजे वा माझ्या परिस्थितीनुसार फुल नाही फुलाची पाकळी असं छोटं मोठं मी शिबिर घेतलं होतं, छोटे मोठे काही चांगले कामं तेवढे शिवाय माझ्या परिस्थितीनुसार केले, त्यावेळेस ते सांगता आले पाहिजे. नाही तर काय बाबा नो कमेंट्स म्हणले काय करावं. चॅनलवाले म्हणले हो तुम्हाला काय तुमचं मांडा, त्यानं म्हणलं नो कमेंट्स. मग काय करता तुम्ही? 25 वर्ष व्यर्थ गेले. विठाला काहीतरी तुमचं तुम्हाला वाटलं पाहिजे की मी हातानं केलंय गडे, माझ्या हातानं झाले. समाजानं म्हणा हो, कोणत्याही ठिकाणी गेलं, कोण्याही गावात गेले, परभणी जिल्हा नाही ह्या मराठवाड्याच्या कोणत्याही गावात गेले तर कोणत्याही गावात गेलं, आम्ही किती लांब गेलं की आम्हाला गेले गेले लोक म्हणतात हे महाराजाच्या हातानंच झालेलं मंदिर आहे. काय म्हणतात लोक आम्हाला? मला वाटलं मी महाराजापेक्षा उचलून पाऊल टाकलं. मी 500 किलोमीटर तेलंगणाच्या पुढे गेलो होतो, म्हणजे त्या तेलंगणाची बॉर्डर पलीकडल्या राज्याच्या 500 किलोमीटर जंगल होतं. 500 किलोमीटर. त्या जंगलामध्ये एक 10,000 लोकसंख्येचं कार्यक्रम होतं. ती संख्या, ते माझं स्वागत, ते फटाके, ते हार, ते बघून थोडीशी माझी काय झाली ती अशी, मला वाटलं आपण मोठे झालो, आपण आपल्या परंपरेतून थोडंसं पुढे येऊन एक पाऊल वेगळा जोडलाय, प्रांत प्रमोशन झालं असं माझं मलाच वाटलं. तिथं 2 तास कीर्तन झालं. मी घमेंडमध्येच की मी थोडा लांब आलो, माझं प्रमोशन झालं, मी मोठा झालो असं माझं मलाच वाटलं. कीर्तन संपल्यावर 2-3 माणसं पाया पडायला गावाच्या बाहेर थांबले. मी म्हणलं लय लांबलो होतो, एवढ्या लांब खूप परेशानी. काय परेशानी आहे म्हणले महाराज, तुम्हाला सोन्यासारखी गाडी आहे, काय परेशानी आहे? अहो जेव्हा काहीच सुविधा नव्हती तेव्हा महाराजांना मंदिर बांधले. हे काय म्हणले मला, हे मंदिरच मोठ्या महाराजांना बांधले तेव्हा त्याची कशी परेशानी झाली असतील. रेल्वेनं आम्ही आणलं, पुन्हा बैलगाडीनं आणलं, पुन्हा पायी आले महाराज 22 किलोमीटर. त्यांनी इथं येऊन एवढं मोठं मंदिर बांधलंय. तुमची काय गैरसोय झाली? कानच धरले मी, कानच. मला जे आलता ना गड्डा, ते कुणीकडे गायब झाला त्याचा काही पत्ता
महाराज तितक्या लांब जाऊन त्यांनी लोकांनी मला काय सांगितले की हे जे झालंय हे मंदिर मोठ्या महाराजच्या हस्ते झाले, याचं नाव हाताचं काम, याचं नाव सदुपयोग. काहीतरी तुमच्याच्यानं चांगली कामं झाले पाहिजे, स्तुत्य उपक्रम झालं पाहिजे. बसलेले माणसं म्हणतील महाराज हे असं चांगलं केल्यावर काही बेनिफिट आहे का आम्हाला, काय बेनिफिट आहे असं म्हणल्यावर महाराजांना उत्तर दिले दुसऱ्या चरणात. तो एक पावेल उत्तमाची गती, तो एक पावेल उत्तमाची आवाज उत्तमाची गती, भले भले एक पावेल उत्तमाची गती, तो उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. त्याला उत्तम गती प्राप्त होती. उत्तम गती म्हणजे काय, त्याचे न होणारे कामं होतात आणि त्याला जन्म जरी मिळाला तर चांगल्या ठिकाणी मिळते. एके दिवशी बंडा तात्या कराडकर मुंबईमध्ये त्या चौपाटीवर सकाळी सकाळी मोकळं फिरायला गेले चांगल्या हवेमध्ये. डॉक्टरने फिरायला सांगितलं, शुगर आहे म्हणून. ते फिरायला जात असताना त्यांच्या पाठीमागून एक 1.5-2 कोटी रुपयाची कार आली. वाजली नाही काही नाही, झुपकून उभं राहिली. येऊन अशी उभं राहिल्यावर पुढचं दार उघडलं आणि पुढचं दार उघडलं की कमर इतकं कुत्रं बाहेर निघालं. 2 माणसं त्याला धरायला आणि ते सिक्युरिटी गार्ड ते कुत्रं ला ला करीत चालले. तात्या म्हणले पहिल्यांदाच कुत्रं बघितलं एवढं. आणि मग आपल्या इकडचे कुत्रे माहीत होते म्हणले, पण हे बाहेरचं कुत्रं दिसलं. म्हणले व कुत्रं, म्हणले महाराज हे बाहेरचं आहे. आपले हे असे हे जे कुत्रे आहे असे भारतात उगाच 4-5च कुत्रे आहेत म्हणले. ही कुत्रं एवढं महाग आहे, याचं जेवण कसं आहे, याचं काय कसं आहे, याची डॉक्टरची टीम आहे म्हणले याच्यावर. अरे बापरे, ह्याच्यावर खर्च इतका आहे असं तसं. आणि ही गाडी म्हणले ही 1.5-2 कोटीची गाडी आहे. आपले मालक ह्याच गाडीत बसून नाही म्हणले, मालक गाडी मालकाची लय गाडी महाग आहे म्हणले. मग हे ह्याच गाडीत बसते म्हणले, ह्याला दुसरी गाडीच आवडत नाही. आता 1.5-2 कोटी रुपयाच्या गाडीत जर कुत्रं काय आले इंट्रोलला, कशात 1.5-2 कोटीच्या गाडीत कुत्रा आल्यावर बंडा तात्या म्हणले मग मालक म्हणले गाडीत कधी कधीच बसते. मालकाच्या घरावरच हेलिकॉप्टर म्हणले. कुठं घरावरच. अरे बापरे. आणि हे कुत्र्यासाठीच गाडी आहे म्हणले. कशासाठी गाडी आहे. आता त्या कुत्र्याकडे बघून मग त्यावेळेस बंडा तात्या म्हणले मला अभंग आठवला, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. कुत्रा जरी झालं तर कोण्या गाडीत हिंडते, कोण्या 2 कोटीच्या. आपल्या इकडच्या कुत्र्याला गाड्या कितीच्या आहे. अरे हाल बघा लोक धोंड उचलणं, त्याला धोंड्याशिवाय दुसरं काय. तयाचे कुत्रे परिभले, टाळ टाळ टाळ, तयाचे कुत्रे परिभले, भले भले भले, तयाचे कुत्रे तरी भले, देसू देसू धाका तयाच्या उतरे, टाळ टाळ याचे कुत्रे परिभले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुत्रे तरी भले. म्हणजे बाहेर देशात
आपल्या देशात ज्याचा धाक आहे, ज्याचं वजन आहे, त्याचं कुत्र हो जाऊ माणसं. का मोठ्याचं कुत्र म्हणल्यावर कोणी समर्थाची श्वान आणि त्याशी सर्वही देती मान. चांगल्याचं कुत्र म्हणल्यावर कोणी त्याला मान देते आणि बाकीच्या कुत्र्याला धोंड्याशिवाय काय आहे त्याला. धोंड्याचाच महिना. कोणचा महिना? 12 महिने धोंड्याचा महिना आपल्या इकडे कुत्र्याला. का हे महागल्या जन्मात ह्याला माणूस जन्म दिलता हो. मग हे ना काम तितके चांगले केलेले म्हणून आता हे मग धोंड्याशिवाय काय आहे ते. चांगलं कर्म करा. उत्तम भोगील जीव. ज्ञानोबारायच्या सोहळ्यामध्ये 2 घोडे आहेत. ज्ञानोबारायचा सोहळा निघतो ना आता. किती घोडे? 2. 10 लाख लोक त्याच्या पाया पडतात. कोणाच्या? आणि तेच पंढरपुरामध्ये 1000 घोडे आहेत टांग्याला. कुठे? 15 माणूस. गोपाळपूर, लाथा आणि चाबूक. चापकाशिवाय त्या घोड्याला दुसरं काही उपासाच्या दिवशी सुद्धा काय. मग काय कामं केलेले तसे म्हणून चापकाशिवाय दुसरं पर्याय नाही. आणि तेच घोडे काय खातात आणि किती लोक त्याच्या खालची पायाखालची माती घेण्यासाठी लोक मरमर करतात. याचाच अर्थ उत्तम भोगील जीव खाणे. आता जे श्रीमंत माणसं दिसायलेत ना त्याच्यावर जळू नका. त्याच्या गाड्याकडे बघून पोटाची आग करून घेऊ नका. त्याचे बंगले बघून, त्याचा मानपान बघून, त्याचे पद बघून, त्याची जायजात संपत्ती बघून उगो पोटात वायुगोळा उठू देऊ नका. त्यानं महागले जन्मात चांगले कामं केली. विठाला 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 विठ्ठल पेरल्याशिवाय उगवत नाही ना. एक जणानं सरकारी बाबळीचं झाड लावलं. तुम्हाला सरकारी बाबळीचं झाड माहिती का मॅडम? हा दिसणं झालंय पण दिसतच. येडी बाबळ म्हणतात आमच्या इकडे त्याला. येडी बाबळ म्हणजे त्याचा एकदा काटा मोडला 6 महिने असर असते त्याचं. कशाचा? त्या येड्या बाबळीचा. एक जणानं 6 महिने मग झाड लावलं. कशाचं? येड्या बाबळीचं. झारीनं पाणी घालायले. ते पाणी घालायचं नसते का शाळेत? झारीनं पाणी घालायला एक शहाणं माणूस विचार करू लागलं. झारीनं पाणी घालायला बाबा म्हणलं काय असेल का. त्यानं मनानंच तर्क लावला. नाही ह्यानं एखादं काहीतरी बियाणं लावलं असेल याच्या बुडाला. सागवानाची बियाणं उगवायला 5-6 महिने लागतात. असं काहीतरी असेल म्हणजे कुपाटी लावली. पण ती कुपाटी भलती मोठी झाली तरी ते पाणी टाकायला त्याला. ते सदग्रस्त 1 वर्षाच्या नंतर त्याला म्हणलं होय अरे का झाडाला पाणी टाकायलास ह्या. का म्हणल्यावर हे पाणी टाकणारं जे रागवलं ते म्हणलं पागलेत का तुम्ही. काय आज न उद्या आंबे लागतीलच ना म्हणला. कोण्या काय हो बीज बोये बबुल का आम कहा से खाय. झाड येड्या बाबळीचे लावल्या. बापाची पेंट आहे का त्याला आंबे लागायला. तुम्हाला कर्म जसं केलं तसंच त्याला काहीतरी फळ येईल ना. तुम्हाला या हातानं चांगलं कर्म केलं ना तुम्हाला चांगलं झाल्याशिवाय राहणारच नाही. विठाला विठाला उत्तम भोगील जीव खाणे. आणि म्हणून आपला त्या चिमणीसारखा कुठंतरी आपला उल्लेख व्हावा की फलानीनं काम आग शांत करण्याकरता प्रयत्न केले होते. तसा आपला उल्लेख व्हावा गावाच्या दरम्यान. या गावामध्ये आपण पडेगावात जन्माला आलोत पण केवळ संसाराकरता झुरणे लागलोत. केवळ परिवाराकरता झुरणे लागलोत. जीवाचं रान केलं मरून गेलं. कोण ओळखायले. त्या गावाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल, गावाचा जेव्हा जेव्हा विकासाचा पायंडा निघल, विषय निघतील, चर्चा निघतील, त्याच्यामध्ये जास्तीच्या का होईना पण खारुताईच्या रूपानं का पण आपले काहीतरी असले पाहिजे. वा शाहीच आवाज दे ना त्या. जब हम पैदा हुए वाह जगू हंसे हम रोए ऐसी करने कर चलो हम हंसे जग रोए. टाळी वाजवा टाळी वाजवा. चदरिया जीने रे जीने राम नाम रस दीने चदरिया जीने रे जीने. भगवान महाराज करता येतात टाळी वाजवा. काय गोड आहे. काय शब्द सुरुवात कशी त्याची. कबीरा
कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हंसे ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. असं काहीतरी या हातानं चांगलं कर्तृत्व घडलं पाहिजे. एक शब्द बोलू का? बाकीचं तर काही काही लोकांना कर्तृत्व केलंच नाही. गावाच्या नजरेत तर शून्य आहेत, परिवाराच्या नजरेत बी शून्य आहेत. हो, परिवाराला सुद्धा असं स्वाभिमानानं नाव घ्यावं वाटतं बापाचं, कारण कामच नाही केलं दुसरं काही. 2 अन 4 एकराचा काय म्हणा, लईच आमचे वडील होते. काय वडील होते? काहीतरी असं वडिलाला मुलाला सुद्धा समाजामध्ये गेलं की आपल्या बापाचं नाव असं स्वाभिमानानं घेता यावं, असं बापानं वागावं. कोणाचा मुलगा आहे तर फलाण्याचा मुलगा आहे, वा लेकरूही चांगलं निघालं, बापाच्या वळणावर जाईन ना, बापही चांगला होता. बापच पिऊन पडायला नालीच्या कडीला, मग ते म्हणतंय माझ्या वडिलाची मिरा शिगा देवा. खानदानी धंदा आहे म्हणला आमचा बिड्या वाढायचा. वाया काहीतरी तुम्हाला सत्कर्म करा. एक शेवटचा शब्द बोलतो, तुम्हाला तुमच्या मुलाला बाहेर कोणाचा आदर्श घ्यायची गरजच पडू नये इतकं बापाचं आचरण चांगलं पाहिजे. इतकी चांगली पाहिजे नीती. आणि जर असं सत्कर्म केलं तर ते सत्कर्म तुमच्या मागं खंबीरपणे उभा राहते. खंबीर कोणाच्या रूपात येऊन उभा राहते, कशा रूपामध्ये येऊन रूपात आहे आपल्याला कळत बी नाही. हा माणूस आपल्याला मदत करू शकत नाही. कशाच्या रूपात माणूस येते तुमच्या सोबत उभा राहते. विठाला विठाला विठाला. मला पिक्चर आठवत नाही ढगे सर, पण एक मी अशी थोडीशी पाहिली होती स्टोरी. ॲडमिट होता एक पेशंट, आणि पेशंट ॲडमिट, त्याच्या मुलाने काही त्याचे पैसे भरले नाही, तो काही आलाय नाही. पण असा तिराईतच माणूस कोणतरी आला आणि त्याचं बिल पेड केलं, निघून गेला. आणि मग तो पेशंट म्हणतोय माझं तर कोणी आलं नाही, बिल कोणी पेड केलं, त्याचं नाव पहा, त्याच्यावर नाव सुद्धा त्यांनी टाकलं नाही. अशी जे येतात ना त्याचंच नाव देव आहे. विठाला विठाला विठाला. असे कोणीही कोणाच्या येऊन बिल पेड करीत नसते. ते तुमचं कर्म तुमच्या मागं बिल पेड करायला येते. कर्म, आणि म्हणून केले कर्म झाले. तुमची जशी आचारसंहिता असेल, उत्तम भोगील जीव खाणे, त्या पद्धतीनं तुम्हाला पुढच्या पिढीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आणि पुढच्या जन्मामध्ये तशा सुविधा मिळतात. अशा अचानकच मिळत नाही. तुम्हाला तुमचं काहीतरी सत्कर्म महागल्लं तुमच्या मागं खंबीर उभं राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी जे जे चांगले उपक्रम करतात त्यांच्याकरता स्पष्ट उल्लेख केलाय की उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. निश्चित त्याचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा सर्व पडेगावकर आणि सर्व देशमुख सरांचा सर्व हा समूह, त्यांची टीम, यांनी हे जे चांगलं काम केलं आहे. श्यामसुंदरचे प्रयत्न असतात, गावामध्ये काहीतरी घडलं पाहिजे, गावामध्ये काहीतरी चांगलं झालं पाहिजे. कोण्या गावामध्ये असे होतकरू माणसं असतात, ज्या ज्या पद्धतीने अशी माणसं असतात की त्यांचं म्हणणं किंवा आपली जन्मभूमी आहे, आपलं गाव आहे, याच्यासाठी आपल्याला काहीतरी चांगलं काम करता आलं पाहिजे. तसं प्रत्येकानं ते काम करता आलं पाहिजे असं म्हटलं पाहिजे. पण कोणी करत असेल तर त्याच्या मागं तरी उभं राहिलं पाहिजे. ह्याच्यापेक्षा काम दुसरं कोणतं असते. तू कर, आम्ही तुझ्या मागं आहेत. अशा पद्धतीनं असं सहकार्याची भावना ठेवली पाहिजे. पुन्हा एकदा सर्व मंडळीचं, आपल्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी यांचं सर्वांचं स्वागत करतो. असेच चांगले उपक्रम उत्तरोत्तर आपल्याकडून व्हावं. आणि ह्या चांगल्या मुहूर्तावर कसं असतंय साहेब, कोणी जरी असलं ना, केवढं जरी माणूस असलं ना, हे असं कामं करायचे असल्यावर चाब्या तिकडंच असतात बरं. बायकोची ज्याला साथ आहे तो माणूस कधीच मागं येत नाही, कुठंच मागं येत नाही. त्याला बायकोची साथ पाहिजे, पत्नीची साथ पाहिजे. पत्नी म्हणजे सावली असते. स्त्री क्षणाची पत्नी आहे, अनंत काळाची माता आहे. पत्नी म्हणजे पत्नीच नाही, आई तीच आहे, बहीण तीच आहे, सगळे तिचेच पात्र असतात घरामध्ये. मायबाप गुजरल्यावर मायबापाच्या माघारी आपली मायच दुसरी कोणती नसते, बायकोच माया असते. अशा पद्धतीनं स्त्रीनं आपल्या मालकाच्या मागं जर खंबीर उभं राहिलं ना,
निश्चित त्या परिवाराचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच धर्मपत्नीच्या निमित्ताने आपण एक स्तुत्य उपक्रम करताय. दोघां दाम्पत्याला मी माझ्या गुरु परंपरेच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज